हे सरासर कचरा असं डायरेक्टली पेट्रोलला देण्यात येत आहे मुळशी तालुक्यामध्ये. हे जवळपास 1 किलोमीटरपर्यंत हे धूर दिसतंय. शेवटी नेहमी इथं असं पेटवलं जातो, पण हा प्रकार का घडतो त्यासाठी जिथनं धूर निघतं त्या ठिकाणी आलेलो आहे. पण इकडे बघा, हे कचऱ्याचे साम्राज्य आहे आणि इथं सरासर असंच पेटवले जाते. हे नेहमीचं त्रास असंच आहे सगळ्यांना, की एवढं भयानक कचरा हा येतो कुठून. इथं सगळे इंडस्ट्रीचं दिसतंय. हे बघा एवढं मोठं आहे, जवळपास एवढं धूर दिसतोय. इकडे सगळं असे आहेत. नेहमी इथं ह्याच प्रकारे हे कचरा असे पेटवण्यात येतो. ह्या कचऱ्याची विल्हेवाट न लावता आपली ग्रामपंचायत सगळे एवढं कचरा मागे हे करते, पण तरी परस्पर म्हणजे विचार न करता कुठल्याही गोष्टीचा डायरेक्टली असं कचरा पेटवून देण्यात आहे. ह्या ट्यूबलाईट आहेत, ॲक्च्युली ह्याची डिस्ट्रॉयसाठी बाहेर पाठवायला पाहिजे आणि हे बाहेर न पाठवता डायरेक्टली इथं कचऱ्यामध्ये पेटवण्यात येते. आणि ह्याची खूप मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे मुळशी तालुक्यात. आणि घोटाळे फाट्याचा हा ग्रामपंचायत पिरंगुटच्या अंडरमध्ये येतो. आणि ह्या भागात जर एवढं मोठ्या सरासरी जर कचरा पेटवत असेल तर खूप भयानक परिस्थिती आहे. योग्य वेळी ग्रामपंचायतीने ह्या गोष्टीची दखल घेऊन योग्य त्या व्यक्तीवर यांच्यावर कारवाई करण्यात येईल, की पुढं परत असे कचरा पेटवण्यात येऊ नये. ही दुसरी वेळ आहे. मागे पण ह्याची व्हिडिओ प्रसारित गेलेली आहे, तरी याची दखल न घेता वारंवार असे या ठिकाणी पेटवले जात आहे. पण वरून व्हिडिओ घेतल्यामुळे ते नाही आले, पण आज सरासरी कुठं पेटवले जाते ह्या बघण्यासाठी डायरेक्टली ग्राउंड रिपोर्टला आलेलं आहे. इथं हे असं दिसून आले की हे कचरा सरासर असे पेटवले जाते, पण कोणी पेटवले कोणी सांगायला तयार नाही आहे इथं. पण हे खूप भयानक परिस्थिती आहे. वरती बघा कचऱ्याची.